नमस्कार शेतकरी बांधवांनो, भारतीय हवामान विभागाकडून आपल्याला मोठा इशारा समोर आलेला आहे। म्हणजे येत्या 29 ऑगस्ट आणि 3 सप्टेंबर दरम्यान आपल्याला राज्यात मोठं संकट आढळून येऊ शकतं। तर हवामान विभागाकडून दिलेल्या अंदाजानुसार आपल्याला पुढील 6 दिवस देशात उत्तर व मध्य भागात मान्सून जोरदार प्रक्रिया होणार आहे असं आपल्याला कळवण्यात आलेलं आहे। या भागात जोरदार आणि अतिजोरदार पाऊस, गडगडी वादळ आणि वादळाचा तडका अनुभवायला आपल्याला मिळणार आहे। आता पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड या 7 राज्यात सातत्याने पाऊस मोठा फटका बसू शकतो। आता सातत्याने पाऊस आपल्याला नदी पाणी स्तर वाढू शकतं किंवा परिस्थिती निर्माण होण्याचे मोठा धोका आहे। खालच्या भागात पाणी साचणे व वाहतूक विस्कळीत होणे किंवा शेतकऱ्यांना उभा पिकात जो फटका बसण्याची भीती आहे। नदीकाठी गावी आर्थिक सतर्क राहणं हे एक महत्त्वाचं गरजेचं आहे। म्हणजे जे नदीकाठी आपले शेतकरी बांधव राहतात त्यांनी जास्त पाणी किंवा पूर आल्यानंतर आपली स्वतःची काळजी घ्यायची महत्त्वाची गरज आहे। आणि नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा। म्हणजे जिथे जायची गरज आहे तिथे कृपया जाऊ नये। आणि पावसाळी नाले नदी आपले जास्त प्रमाणात वाहून जाण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना फवारणी किंवा कापणी पुढील 7 दिवसाच्या नंतरही करावी अशी एक आपल्याला तातडीचा संदेश देण्यात आलेला आहे। शहरी भागामध्ये पाणी साचण्याचं इथे जाणं टाळा। मित्रांनो, हा होता 29 ते 3 सप्टेंबरपर्यंत हा काळ हवामान विभागाकडून अतिशय धोकादायक ठरणारा या 7 राज्यात आपल्याला जारी करण्यात आलेला आहे। हवामान ही ताजी बातमी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, इतरांपर्यंत पोहोचा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती वेळची वेळ मिळेल। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।